सोलापूरचा फेमस अख्खा मसूर दिसतो ना चमचमीत. हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करत. तर आज मी बनवणार आहे सकाळच्या टिफिनमध्ये अख्खा मसूर. सोलापूरचा फेमस असा अख्खा मसूर आज मी बनवणार आहे. तर इथं झटपट आपण मसूर बनवणार आहे. आधी आपल्याला भिजत घालायची गरज नाही. तर तिथं मी मसूर आपला जो अख्खा मसूर आहे तो स्वच्छ धुवून बाजूला पाण्यात भिजत ठेवलेला आहे. इथं तेल ठेवलेलं आहे, थोडा खडा मसाला मी टाकलेला आहे. त्याने छान चव आपल्या मसाल्याला येते. नंतर अद्रक आणि लसूण छान कुटून घेतलेलं आहे, थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा. कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की मग इथं एक टोमॅटो घेतलेलं आहे, बारीक कापून घेतलेलं आहे. तुम्ही इथं टोमॅटो मी कापून घेतलेलं तुम्ही प्युरी पण घेऊ शकता. त्याच्यानंतर बेसिक मसाले इथं मी घेतलेला आहे. गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि धना पावडर, जिरा पावडर, हे असे बेसिक मसाले आपल्याला जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात ते घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मसाले छान परतून घ्यायचं आणि टोमॅटो, कांदा हे सर्व मस्त आपलं तेल सोडायला लागलं की आपण जे मसूर भिजू घातलेले होते अगदी 5 मिनिट झालेले असणार. इकडे आपला मसाला होईपर्यंत तिकडे मी आपले मसूर ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले होते. मसूर मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आणि छान आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. याने काय होणार, मस्त आपल्या भाजीला चव येणार. तर 1 मिनिट जास्तीत जास्त मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पाणी टाकून कुकरला लावून घ्यायचे आहे. कुकरच्या मस्त 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. साईडलाच मी मुलींसाठी टिफिनमध्ये इडली फ्राय करत आहे. तर इथं मस्त आपला मसूर शिजून झालेला आहे. तर पाणी पण बरोबर झालेलं आहे. आपलं मसूर टाकून घेतल्यानंतर पाणी टाकायचं. तर पाणी किती, तर 1 कांडं आपलं भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं. तर इथं माझी मुलगी टग्गू रेडी झालेली आहे. इकडे जर्मनीमध्ये कार्निवल चालू आहे. तर त्यांच्या किंडरगार्टनमध्ये असे वेगवेगळे मुली, लहान लहान मुलं कॉस्ट्यूम घालून येतात. तर सकाळी त्यांची गडबड होती. तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे आपल्या मसूर डाळीमध्ये तेवढं पाणी टाकून घ्यायचं. इथं मी तडका देणार आहे. आता तडक्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर, जिरा, हिंग टाकून घेतलेलं आहे. इथं जर तुम्हाला आवडत असेल तर आपली सुकीवाली लाल मिरची असते ते पण तुम्ही घेऊ शकता. तर छान एक आपल्याला बॉईल आलेला आहे आपल्या मसूरच्या भाजीला आणि इथं मी तडका टाकून दिलेला. आता भाजी किती पातळ तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, मस्त भरपूर कोथिंबीर टाकायची. त्याने काय होतं, मस्त आपल्या भाजीला चव येते. नंतर चवीपुरतं मीठ वगैरे टाकून एक तडका येऊ द्यायचा भाजीला. मस्त लो फ्लेमवरती भाजी ठेवून द्यायची आणि त्याच्याबरोबर तुम्ही चपाती, भाकरी आवडीनुसार काही पण बनवू शकता. मी इथं मस्त आपला जिरा राईस बनवलेला आहे. टिफिनमध्ये पण नवऱ्याला हेच दिलेलं आहे. मस्त जिरा राईस, लिंबू पिळून घ्यायचं वरती आणि तोंडी लावण्यासाठी कांदा. तर तुम्हाला मसूर